आवाज येतोय का? हॅलो, एम आय ऑडिबल? Yes, sir. काल कुठपर्यंत आलतो? हॅलो, इजंट इट वगैरे झालताय. डायग्राम चालून झाली ती तुमचा फीडबॅक अँटी रॅगिंग सेशन चालू झालं बरोबर? येस सर. येस सर. हा, एवढी डायग्राम राहिली होती आपली बरोबर, आणि मधनच ते आपलं लेक्चर बंद झालं आणि परत तुमचं अँटी रॅगिंग सेशन चालू झालं बरोबर? हो सर. 33 प्लीज मेन्शन युअर रोल नंबर्स इन द चॅट बॉक्स. इमिजिएटली वी विल स्टार्ट. आणि युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूज जेवढं काही शेअर केलं जातंय तिथनं लिहून काढताय का बरं का? आणि थोडस समजून घ्या, सोपा विषय आहे, फक्त थोडस थेरॉटिकल आहे. आणि काही जण म्हणतात की सर समजत नाहीये. सर सगळंच लिहून काढायचं. हा, सगळंच लिहून काढायचं. आपण जेवढे नोट्स पाठवले आहेत तिकडं त्या सगळ्या उघडून सगळ्या ओपन करून व्यवस्थित समजून लिहायचंय. त्यात काय समजलं नाही तर मला विचारायचं आहे. ठीक आहे? हॅलो हॅलो, येस सर. येस सर. हा येस. ठीक आहे. आणि अजून एक महत्वाची गोष्ट, बरेच जण म्हणतात सर विषय समजत नाहीये. हा विषय समजण्यासारखा नाहीयेच आहे. हे समजून घेण्यासाठी व्हॅल्यू म्हणजे काय हे आधी कळलं पाहिजे. हॅलो, येस सर. आणि त्या व्हॅल्यू कळण्यासाठी मी तुम्हाला आज पण सांगतोय, जे काय आपण शिकतोय इथं ते तुम्ही डिस्कस केलं पाहिजे घरामध्ये, आई वडिलांसोबत, भावा बहिणीसोबत, तुमच्या समाजामध्ये. आता कोण ऐकतील का नाही माहित नाही, पण तुम्ही घरात तरी चर्चा केली पाहिजे ह्या विषयाची. हॅलो, येस सर. हा, लहान भाऊ असेल तर लहान भावासोबत, मोठा भाऊ असेल, मोठी बहीण असेल, मोठा भाऊ, काका, मामा, काय बघाय ना, आजी आजोबा त्यांना पण बघाय ना, विसरू नका. त्यांना जास्त एक्सपिरियन्स आहे, आपल्या आई वडिलांपेक्षा त्यांना जास्त एक्सपिरियन्स आहे. सो एक्सपिरियन्स शेअरिंग शुड टेक्स प्लेस वेअर ऍक्च्युअली व्हॉट इज बीन बाय व्हॅल्यू यू विल रिअली अंडरस्टँड. कारण की आपण पण कधीतरी म्हातार होणार आहोत. हॅलो, येस सर. येस सर. काल काय समजलं ह्यातनं? कोण सांगेल? Yesterday we tried to understand right understanding relationships and physical facilities. So what kind of sequence, what kind of priorities we will be implementing so that we will be happy, continuous happy, and we will have continuous prosperity with us. Hello. इनफ फिजिकल फॅसिलिटीज मध्ये हॅपी राहायला पाहिजे. Ha. But what was my question? So what kind of sequence or how we are giving priority to three things: right understanding, relationship, and physical facility? So who will give an correct priority? Hello. ह्या तीन राईट अंडरस्टँडिंग. हा सांगा. इथं लिहिलंय की हो, बरं का? राईट अंडरस्टँडिंग रिलेशनशिप अँड फिजिकल फॅसिलिटी. कळतं का? ह्याला प्रायोरिटी म्हणायचं, ह्याला प्रायोरिटी दिलं म्हणायचं. यू माइट हॅव फिल्ड युअर ऑप्शन फॉर्म. हॅलो. येस सर. While filling option form, also what we did, you gave your priority. येतं का लक्षात? येस सर. Let us start. Hello. येस सर. So let us try to understand. This is the diagrammatic representation where we'll try to understand again how to give priority between right understanding, relationship, and physical facility. So we have seen, okay, first priority we need to give to right understanding. योग्य प्रकारे समजून घेणे, ह्याला आपण पहिलं प्राधान्य द्यायला पाहिजे.
मग ते एकमेकांना समजून घेणं असो किंवा नॉन लिव्हिंग थिंग सोबत समजून घेणं असो, समजून घेणं समज, ठीक आहे, समज. आणि ती समज सेल्फ मध्ये पाहिजे, आपल्या स्वतःमध्ये ती समज पाहिजे. दुसरे तुम्हाला समजून घेतील का नाही हे माहित नाही मला. स्वतःला आधी समजून घ्या तुम्ही, बरोबर का? दुसऱ्याने आपल्याला समजून घ्यायचंय का नाही हे दुसऱ्याच्या हातात. हॅलो, येस सर. आपण जर आपण किती जरी अपेक्षा केली की समोरच्याने मला समजून घ्यावं, तर हे थोडस आपण तिथे फेल जाऊ शकतो आणि फेल गेल्यामुळे वाईट वाटू शकतं आपल्याला. दॅट्स वाय वी शुड नॉट सपोज टू एक्सपेक्ट फ्रॉम अदर्स. हॅलो, येस सर. येस सर. हा, मग हे राईट अंडरस्टँडिंगने चालू झालं पाहिजे. सेकंड इज रिलेशनशिप, नातेसंबंध आपले जपले पाहिजेत. मग ते नातेसंबंध लिव्हिंग थिंग सोबत असतील, ह्युमन मध्ये असतील किंवा तुमच्या नॉन लिव्हिंग थिंग मध्ये असतील. नॉन लिव्हिंग थिंग म्हणजे परत एकदा बघा ना, शेतकरी आणि ते त्याची जमीन, ठीक आहे, शेतकऱ्याची जमीन, तर ती जमीन नॉन लिव्हिंग थिंग झाली, शेतकरी ह्युमन झाला. ह्या दोघांमध्ये पण रिलेशनशिप आहे, तर ते रिलेशनशिप काय म्हणतोय आपण, शेतकऱ्यासाठी ती जमीन आई झाली. हॅलो, येस सर. so let us try to understand relationships in humans as well as non-living things. बरोबर का हो? येस सर. And then third thing we can consider, which is also important. I am not saying we should neglect it. हे आपण निग्लेक्ट नाही करायचं, ह्याला द्यायचंय प्राधान्य, बट प्रायोरिटी इट विल हॅव, ओके, थर्ड प्रायोरिटी, ह्याला तिसरी प्रायोरिटी द्यायची. सगळ्यात पहिल्यांदा समजून घेणे, सेकंड इज रिलेशनशिप्स, नातेसंबंध, आणि मग तिसरं फिजिकल फॅसिलिटी म्हणजे भौतिक सुविधा. हॅलो, येस सर. मग सेम काइंड ऑफ सिक्वेन्स दे हॅव गिव्हन इन दिस डायग्राम. नंबर 1 दिसतो का बघा, दिस इज द नंबर 1, राईट अंडरस्टँडिंग, ज्याला समज म्हणू. आणि ती समज इन दी सेल्फ, स्वतःमध्ये पाहिजे. आपण समजून स्वतःला घ्यायचंय, आपल्यामध्ये ती समज जी काय आहे, अंडरस्टँडिंग जे काय आहे, योग्य प्रकारचं म्हणू इकडे, राईट म्हणजे योग्य प्रकारचं अंडरस्टँडिंग आपल्या स्वतःमध्ये पाहिजे. बरोबर का? येस सर. आणि हे असेल, स्वतःमध्ये अंडरस्टँडिंग असेल, तर मग इकडे जायचंय रिलेशनशिप्स कडे, नातेसंबंध म्हणून. आणि हे कशावरती डिपेंड आहे तिथे दिसतं का बघा ना, फिलिंग्स, भावनांवरती सगळे नातेसंबंध अवलंबून आहेत. मग रिस्पेक्ट आला, त्याच्यामध्ये ट्रस्ट आला, आदर देणे, एकमेकांना आदर देणे, आदरयुक्त विश्वास, ट्रस्ट म्हणजे विश्वास. मग अशा बऱ्याच काही डॉट 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 बऱ्याच काही व्हॅल्यूज आहेत, बऱ्याच काही फिलिंग्स आहेत आपल्या. तर त्या फिलिंग्स जर असतील, इफ यू हॅव अन राईट अँड करेक्ट फिलिंग्स, देन ओनली वी कॅन एस्टॅब्लिश आवर रिलेशनशिप्स. त्याच वेळेस आपले नातेसंबंध आपण सुधारू शकतो. हॅलो, येस सर. येस सर. हा, आणि मग हे असं झालं तर म्युच्युअल हॅपीनेस येतो म्हणतात तिकडं. हॅलो, येस सर. म्हणजे राईट अंडरस्टँडिंग, समज इन दी सेल्फ, स्वतःमध्ये असेल, अँड इफ यू हॅव अन राईट फिलिंग्स विथ यू, लाईक ट्रस्ट, रिस्पेक्ट, बरंच काय, अजून काही सांगता येईल का? ट्रस्ट, रिस्पेक्ट, व्हॅल्यूज. हॅलो, कमी होत चालल्यात व्हॅल्यूज. हॅलो, कॅन आय कन्सिडर ट्रूथ ॲज अ फिलिंग और व्हॅल्यू? ट्रूथ इज व्हॅल्यू. येस सर. आपण खरं बोललं पाहिजे बघा. अजून काही? ट्रस्ट ऑन इच अदर. हा, ते झालं, ट्रस्ट झालं आहे. अजून काही व्हॅल्यू? काळजी घेतली पाहिजे सर. हा, टेकिंग केअर, दॅट इज ऑल्सो टेकिंग केअर ऑफ अदर्स. ओके, दॅट इज ऑल्सो वन काइंड ऑफ फिलिंग. इफ दॅट काइंड ऑफ फिलिंग वी विल हॅव अँड वी कॅन एस्टॅब्लिश रिलेशनशिप्स. टेकिंग केअर. अजून काही फास्ट, एक 4-5 व्हॅल्यूज सांगा, 4-5 फिलिंग सांगा. अंडरस्टँडिंग. हा, अंडरस्टँडिंग इथं आलंच की हो, सगळ्यात पहिल्यांदा तिथूनच चालू झालं आहे ना. स्वतःमध्ये अंडरस्टँडिंग, दुसऱ्यांना पण आपण अंडरस्टँडिंग केलं रिस्पेक्ट. पाहिजे. रिस्पेक्ट झालं की दिसतं का इथं? हॅलो, रिस्पेक्ट झालं, ट्रस्ट झालं, आणि हा, हॅलो, केअर झाले. केअर आहे ना, केअर, 3 नंबरचं केअर सांगितलं कोणीतरी. अजून काही आहे का? फिलिंग्स. शेअर वन मोर फिलिंग, आणि निगेटिव्ह फिलिंग आय विल ट्राय टू राईट हिअर. ओके, अँगर गरजेचं आहे का हो? हॅलो,
राग येणे. नो सर. नो सर. आता हे डिपेंड आहे बघा ना. अँगर इज ऑल्सो वन काइंड ऑफ फिलिंग. समटाइम्स यू कॅन डेव्हलप ऑल्सो. ठीक आहे. समटाइम्स यू कॅन डेव्हलप रिलेशनशिप. समटाइम्स विथ द हेल्प ऑफ अँगर यू कॅन डिस्ट्रॉय द रिलेशनशिप. बरोबर का? मोस्टली Yes, sir. अँगर वी आर कन्सिडरिंग सर इट इज. फिलिंग मध्ये व्यथा समजून घेणे. हा, हॅलो, आवाज नाही येत. फिलिंग मध्ये व्यथा समजून घेणे येईल का? फिलिंग मध्ये फिलिंग मध्ये व्यथा समजून घेणे येईल का? हा, व्यथा समजून घेणे. व्यथाला काय म्हणायचं इंग्लिश मध्ये, कोण सांगेल का? प्रॉब्लेम. हा, समस्या झालं ते बरं का. समस्या. प्रॉब्लेम्स मीन्स व्हॉट? समस्या. अंडरस्टँडिंग प्रॉब्लेम्स ऑफ अदर्स अँड इफ यू आर गिव्हिंग सोल्युशन्स ऑल्सो, इन दॅट केस ऑल्सो वी कॅन एस्टॅब्लिश अवर रिलेशनशिप्स. व्हेरी गुड, व्हेरी गुड. नातेसंबंध सुधारण्यासाठी बरं का. हिअर आय विल राईट. काय सांगितलं तुम्ही? व्यथा म्हणला तिकडे, पण काही जणांनी प्रॉब्लेम म्हणला. ठीक आहे, प्रॉब्लेम. हो. व्यथा म्हणजे सर अडचणी सर. हा तर इमोशन्स. अडचणी. हा, प्रॉब्लेम्स. ठीक आहे. इमोशन्स. तर इमोशन्स. हा, इमोशन्स म्हणजे फिलिंग्स. हॅलो, वेगवेगळ्या भावना म्हणतो त्याला पण इमोशन्सच म्हणतात. येस सर. Sir, sacrifice. गरजेच्या काळात मदत करणे. हा, कोणीतरी सांगितलं तिकडे सॅक्रिफाईस. त्याग करणे. त्याग आहे ना. समजतं का बघा ना. सॅक्रिफाईस कोणीतरी शब्द सांगितला आता बरं का. मला नाव नाही कळलं कोण बोललं. सॅक्रिफाईस म्हणजे त्याग करणे. त्याग करणे पण हे एक फिलिंग आहे. जे सगळ्यात कमी होत चाललंय ते म्हणजे लव्ह. हॅलो, येस सर. लव्ह इज ऑल्सो वन टाइप ऑफ फिलिंग. आहे का फिलिंग? आहे का बघा. येस सर. And if really you want to establish relationship, so this is the important feeling which we should have as a human. Then only we can establish the relationships. Without love, we cannot establish the relationship. Am I right? सर Yes, फ्रेंडली sir. राहायला पाहिजे. येस. हा, काही जण म्हणतात आहेत फ्रेंडली राहायला पाहिजे वगैरे. ते येतं का बघा ना, तुम्ही समजून घ्या. वी आर ट्राइंग टू अंडरस्टँड. ठीक आहे. डिफरंट टाइप्स ऑफ फिलिंग्स. आता हे फ्रेंडली राहणं हे फिलिंग असू शकेल बरं का. फ्रेंडली. Yes, हा, अजून काही. मदत करणे गरजेच्या काळात. करेक्ट. हेल्पिंग नेचर. हेल्प म्हणू आपण इकडे. हेल्प. HELP. हेल्प. मदत करणे. हेल्प इज ऑल्सो वन काइंड ऑफ फिलिंग आहे का बघा. इफ वी विल डू हेल्प विदाउट एनी काइंड ऑफ एक्सपेक्टेशन्स, ते महत्वाचं बरं का. बरेच जण हेल्प करतात आणि अपेक्षा ठेवतात. एम आय राईट? येस. येस सर. सो हेल्प विदाउट एनी हे अवघड आहे थोडंसं बरं का. इट्स रिअली डिफिकल्ट. विदाउट एक्सपेक्टिंग एनिथिंग इफ यू आर हेल्पिंग, हे थोडंसं होत नाही. पण ते थोडंसं करण्याचा प्रयत्न केला तर डेफिनेटली वी आर लर्निंग टुगेदर. ठीक आहे. सो विथ द हेल्प ऑफ हेल्प ऑल्सो विदाउट एनी एक्सपेक्टेशन्स इफ यू विल बी डुईंग सो relationships can be improved or we can establish the relationships. Hello, बरोबर? येस सर. येस सर. हा, मग हे सगळं हे जर सगळं समजलं, देन ओनली म्युच्युअल हॅपीनेस इज पॉसिबल. म्युच्युअल हॅपीनेस म्हणजे उभय सुख म्हणजेच काय की देणाऱ्याला पण सुख मिळणार आणि घेणाऱ्याला पण सुख मिळणार. त्याला आपण परस्पर असा पण शब्द वापरूया इकडे. हॅलो, म्युच्युअल. येस सर. म्युच्युअल म्हणजे जो सुख देणार आहे आणि जो सुख घेणार आहे, म्हणजे परस्पर त्या दोघांमध्ये उभय सुख म्हणतात त्याला दोघांना हॅपीनेस भेटेल. हे पहिलं कळलं का? हे इकडचा पार्ट कळला का? हॅलो, येस सर. let us go to Yes, sir. second. Let us go to third. Our third priority is physical facility. In physical facility we are calling it as भौतिक सुविधा म्हणतो मराठीतून आपण. आणि हे कसं पाहिजे तर विथ रेस्ट ऑफ नेचर. म्हणजे नेचरला, निसर्गाला किंवा पर्यावरणाला लक्षात घेत फिजिकल फॅसिलिटीज जर आपण घेतल्या, त्याचा उपभोग घेतला तर काय हरकत नाही. अँड दिस इज द थर्ड प्रायोरिटी. So this in physical facilities also, what kind of things you are considering, you are trying to get, you are trying to accumulate, you are trying to collect, हे पण आपण कशावरनं ठरवायचं. राईट अंडरस्टँडिंग पाहिजे त्याच्यामध्ये. बरोबर? येस सर. हा, मग हे राईट अंडरस्टँडिंग जर असेल, मला काय गरजेचं आहे आणि किती गरजेचं आहे,
आणि ते नेचरला धक्का न लावता, ठीक आहे, निसर्गाला धक्का न लावता एन्व्हायरमेंटची काळजी घेत, इफ यू आर अक्युम्युलेटिंग फिजिकल फॅसिलिटीज, नो इश्यूज, म्युच्युअल प्रॉस्परिटी यू विल गेट. उभय समृद्धी म्हणतो आपण इकडे. उभय समृद्धीचा अर्थ काय आहे की एकमेकांमध्ये आपल्याला एकमेकांना तुम्हाला मला आहे ना सगळ्यांनाच प्रॉस्परिटी भेटेल. प्रॉस्परिटी म्हणजे समृद्धी भेटेल. हॅलो, समृद्धी. येस सर. बरोबर का? येस सर. कोण सांगेल एकदा काय समजलं इकडे? फॉर मी हे शेवटचं सांगतो. फॉर ॲनिमल्स व्हॉट इज नेसेसरी अँड लार्जली ॲडेक्वेट, हे फिजिकल फॅसिलिटीच्या संदर्भात सांगितलेलं आहे. हॅलो, येस सर. आपण बघितलं हे काल. फॉर ॲनिमल्स फिजिकल फॅसिलिटीज आर नेसेसरी अँड लार्जली ॲडेक्वेट, हे गरजेच्या पण आहेत आणि पुरेशा आहेत. बट फॉर ह्युमन बिईंग्स नेसेसरी आहेत बट नॉट ॲडेक्वेट. फिजिकल फॅसिलिटी ह्या नेसेसरी आहेत, गरजेच्या आहेत, पण पुरेशा नाहीत. हे पुरेसं होण्यासाठी आपल्याला इकडे रिलेशनशिप्स कडे पण जायचं आहे. वी नीड टू टेक केअर ऑफ आवर रिलेशनशिप्स ऑल्सो. It means for human beings, physical facilities as well as relationships both are important, and to go to these two things, we need to understand first what is meant by right understanding. स्वतःमध्ये ती समज असली पाहिजे, ती समज डेव्हलप झाली पाहिजे, ती समज एस्टॅब्लिश झाली पाहिजे. Then only you will get proper, you can maintain proper relationships and you will get physical facilities also. And while acquiring physical facilities, while accumulating physical facilities, you should take care of the nature. निसर्गाचा, पर्यावरणाचा काळजी घेत आपण फिजिकल फॅसिलिटीज मिळवल्या पाहिजेत, आणि त्यालाच आपण म्युच्युअल प्रॉस्परिटी असं म्हणू. उभय समृद्धी म्हणजे तुम्हाला पण समृद्धी मिळली आणि देणाऱ्याला पण समृद्धी आणि घेणाऱ्याला पण समृद्धी. हॅलो, येस सर. कोण सांगेल का एकदा? मग आपण जाऊया पुढे. फास्ट. राईट अंडरस्टँडिंग म्हणजे स्वतःच समज असली पाहिजे. रिलेशनशिप मध्ये आपण एकमेकावर विश्वास केला पाहिजे, आदर केला पाहिजे, काळजी घेतली पाहिजे. आणि फिजिकल फॅसिलिटी मध्ये पुरेशा गरजा आहेत, पण आपण सुखी नाहीत जास्त. अंबुरे ना, स्नेहल अंबुरे. अजून कोण सांगेल? हॅलो, स्वतःमध्ये योग्य समज असणं हे अत्यंत गरजेचं असतं. तसेच नातेसंबंधांना जपण्यासाठी एकमेकांच्या भावना समजून घेणे, एकमेकांवर विश्वास ठेवणे, एकमेकांचा आदर करणे, तसेच गरजेच्या काळात निस्वार्थ हेल्प करणे, असे केल्यास नाती चांगल्या प्रकारे आपण निभावू शकतो. आणि फिजिकल फॅसिलिटी, निसर्गाला कोणत्याही प्रकारचा धक्का न होता त्या फिजिकली फॅसिलिटीचा उपभोग घेणे. व्हेरी गुड. इट मीन्स वाईल लिव्हिंग ॲज अ ह्युमन बिईंग, मानव म्हणून जगत असताना, सी हिअर, राईट अंडरस्टँडिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट, विच इज अ प्रायोरिटी नंबर 1. नंबर 2 इज रिलेशनशिप. नंबर 3 इज फिजिकल फॅसिलिटी. हा सिक्वेन्स भरपूर महत्वाचा आहे, लक्षात घ्या. डन? येस सर. आपण पुढे जातोय. त्याच्यामध्ये आता आपण थोडस रोल ऑफ एज्युकेशन म्हणजे काय, महत्व काय, ठीक आहे, ह्या एज्युकेशन सिस्टम मध्ये ह्या रोल ऑफ महत्व काय बघा ना, त्याचा रोल काय म्हणतो आपण, ठीक आहे. ह्यांनी काय होणार आहे, एज्युकेशननी काय होणार, किंवा संस्कार म्हणू त्याला आपण, ते असले पाहिजेत का नाही, त्याच्याबद्दलचा हा थोडासा पॉइंट आहे. डेव्हलपमेंट ऑफ ह्युमन कॉन्शियसनेस. नाउ इफ सपोज आय वॉन्ट टू डेव्हलप ह्युमन कॉन्शियसनेस, मानवी चेतना आपण बघितलं मागच्या सेशनला, त्याचा जर विकास करायचा असेल, इफ रिअली आय वॉन्ट टू डेव्हलप, ठीक आहे, ह्युमन कॉन्शियसनेस, तर तो ह्युमन कॉन्शियसनेस कसा डेव्हलप करू शकेल आपण, त्याच्याबद्दल आपण थोडंसं बघतोय. बघूया. येस सर. हे काही रिपीट गोष्टी आहेत, फक्त समजून घ्या. फास्ट जातोय आपण. वी कॅन क्लिअरली इनविसेज, ठीक आहे, इनविसेज म्हणजे विचार करणे. वी कॅन क्लिअरली थिंक म्हणू आपण. वी कॅन क्लिअरली थिंक. ओके. होलिस्टिक डेव्हलपमेंट म्हणजे सर्वांगीण विकास. ॲज द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ कॉन्शियसनेस
कॉन्शियसनेस, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ कॉन्शियसनेसला आपण चैतन्य परिवर्तन असं म्हणूया, ठीक आहे, टू द ह्युमन कॉन्शियसनेस. आता हे थोडंसं बघा ना, जड शब्द आहेत, मला पण थोडंसं समजलं नाही. वन्स अगेन आय एम रीडिंग इट, यू ऑल्सो ट्राय टू अंडरस्टँड. वी कॅन क्लिअरली थिंक म्हणू आपण इकडे, विचार करणे, इनविसेज होलिस्टिक डेव्हलपमेंट, सर्वांगीण विकासासाठी काय गरजेचं आहे? ट्रान्सफॉर्मेशन ऑफ कॉन्शियसनेस, परिवर्तन. ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय? हॅलो, परिवर्तन. हा, परिवर्तन. कॉन्शियसनेस म्हणजे चैतन्य, जे काय आपण कॉन्शियसनेस म्हणजे काय बघा, आपल्याला कळतं ते सबकॉन्शियस, कॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस माइंड, थोडस बघा ना, चैतन्य म्हणतात त्याला मराठीत. टू ह्युमन कॉन्शियसनेस, मग हे हा जो काही बदल आहे, ठीक आहे, आपण थोडस असं समजून घेऊ. ॲनिमल कॉन्शियसनेस बघितलं आपण, ॲनिमल कॉन्शियसनेस अँड ह्युमन कॉन्शियसनेस. Can we move from animal consciousness to human consciousness, or if we will go along with animal and human consciousness, then definitely we can develop what kind of approach? Holistic development is possible with both kinds of consciousness. Number one, human consciousness, and number two, animal consciousness. काय अडचण? माग बघितलं आपण मागच्या स्लाइड मध्ये काही. हॅलो हॅलो हॅलो. येस सर. हा, इट विल नेसेसिटेट, काय म्हणलं बघा ना, नेसिटेट, काय कसं वाचायचं हे? नेसेसिट, हॅलो, नेसेसिटेट. हा हा, इट विल नेसेसिटेट, बरोबर, नेसेसिटेट. येस सर. परत एकदा वाचतो मी, इट विल नेसेसिटेट, इट विल नेसेसिटेट, बरोबर का? येस सर. हा, उच्चार माझा, इंग्लिश मीडियम वाले बरं का, उच्चार माझा चुकला असेल तर मला करेक्ट करा प्लीज. इट विल नेसेसिटेट वर्किंग ऑन ऑल थ्री म्हणजे आत्ताच बघितले आपण, राईट अंडरस्टँडिंग, फुलफिलमेंट इन रिलेशनशिप ॲज वेल ॲज फिजिकल फॅसिलिटीज. हे गरजेचं आहे. नेसेसिटेट हे क्रियापद आलं इकडे, हे गरज केली पाहिजे, कसं म्हणणार बघा ना, गरज झाली पाहिजे, गरज केली पाहिजे, विल आलं इकडे, ठीक आहे. वर्किंग ऑन थ्री, ह्या तिघांवरती काम केलं पाहिजे. राईट अंडरस्टँडिंग, फुलफिलमेंट इन रिलेशनशिप ॲज वेल ॲज फिजिकल फॅसिलिटी, अँड इट इन ऑर्डर ऑफ प्रायोरिटी, करेक्ट प्रायोरिटीने हे समजून घ्यायला पाहिजे. हे बघितलं आपण, हे रिपीट झालेलं आहे. काय अडचण? नो सर. ठीक आहे. आता ही डायग्राम थोडीशी समजून घ्या. ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय? त्याला संक्रमण असं मराठी का हिंदी शब्द आहे बघा, इज इक्वल टू होलिस्टिक डेव्हलपमेंट. त्यालाच आपण होलिस्टिक डेव्हलपमेंट असं म्हणणार आहे. आपला विकास झाला असं आपण म्हणणार आहे. तर हे ट्रान्सफॉर्मेशन होणं गरजेचं आहे. ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे संक्रमण झालं पाहिजे. ते कसं आणि होलिस्टिक डेव्हलपमेंट म्हणजे काय हे समजून घेण्यासाठीची ही डायग्राम आहे. वरती जर इकडे तुम्ही ऑब्झर्व केलं तर हा ह्युमन कॉन्शियसनेस लिहिलं इकडे, म्हणजे मानव चेतना. हॅलो, येस सर. आणि इकडे ॲनिमल कॉन्शियसनेस लिहिलेलं आहे. दिसतंय का? थोडस डायग्राम थोडीशी क्लिअर नाहीये बरं का, सॉरी, पण हे थोडस दिसतंय का? ह्युमन कॉन्शियसनेस आणि ॲनिमल कॉन्शियसनेस. थोडक्यात आपल्याला ॲनिमल कॉन्शियसनेस, जीव चेतनाकडून ह्युमन चेतनेकडे प्रवास करणे, ह्या प्रवासालाच आपण काय म्हणतोय? ट्रान्सफॉर्मेशन किंवा प्रोग्रेस किंवा डेव्हलपमेंट म्हणतोय. आणि ती डेव्हलपमेंट होलिस्टिक डेव्हलपमेंट असं म्हणू आपण त्याला. हॅलो, येस सर. इकडे म्हणलं बघा, पॉज अँड थिंक. ठीक आहे, पॉज अँड थिंक म्हणजे थोडस थांबा, विचार करा, बरोबर? येस सर. हा, आता इकडे बघा आहे ना, लेट अस ट्राय टू अंडरस्टँड दिस पार्ट. एवढंच बघू आपण. लेट अस ट्राय टू अंडरस्टँड दिस पार्ट. इफ यू ऑब्झर्व दिस स्मॉल डायग्राम विच आय काय म्हणणार बघा ना, आय हायलाइटेड हिअर इन द फॉर्म ऑफ दिस, काय म्हणणार ना, पेन म्हणा, काय बघा. सो दिस इज द राईट अंडरस्टँडिंग. First point which already we have seen, relationships are also important, but here missing word is used, missing. म्हणजे right understanding is missing, relationships are also missing, and you are considering, you have given first priority to physical facility with rest of nature. ठीक आहे, तर तिकडे मग तीन गोष्टी येणार, डिप्रायव्हेशन, एक्सप्लॉइटिंग अँड डिप्रायव्हिंग अदर्स. हे बघितलं आपण काल. कोण सांगेल अर्थ डिप्रिव्हेशनचा? हॅलो, वंचित. व्हेरी गुड. वंचित. हा, एक्सप्लॉइटिंग म्हणजे शोषित, शोषण करणे. ठीक आहे. डिप्रायव्हिंग म्हणजे
वंचित परत तेच, पण इकडं दुसऱ्यांना बनवणे, अदर्स, डिप्रायव्हिंग, वंचित करणे, दुसऱ्यांना वंचित ठेवणे. हॅलो, येस सर. मग नुसतं जर फिजिकल फॅसिलिटीजच्या मागे लागलो आपण, ठीक आहे, रेस्ट ऑफ दी नेचर, ओनली इफ यू विल कन्सिडर, इफ यू विल फोकस अँड ओनली फिजिकल फॅसिलिटीज, भौतिक सुविधांच्या मागे जर फक्त लागलो आपण, अँड इफ विल मिस रिलेशनशिप्स अँड अंडरस्टँडिंग, सो डेफिनेटली व्हॉट विल हॅपन, यू विल बी डुईंग अन डिप्रिवेशन, वंचित ठेवताय तुम्ही लोकांना, ठीक आहे. यू आर एक्सप्लॉइटिंग म्हणजे काय, तुम्ही शोषण करताय, ठीक आहे. डिप्रायव्हिंग अदर्स म्हणजे दुसऱ्यांना पण तुम्ही वंचित ठेवताय आणि स्वतः पण वंचित राहताय, ठीक आहे. स्वतः कसं वंचित राहताय, यू आर मिसिंग युअर रिलेशनशिप्स, बरोबर का? हॅलो, येस येस. वंचित इथे ते स्वतः कसे राहणार हे कळत नाही त्यांना, बरं का. तर हे स्वतः कसे वंचित राहतील, तर ते रिलेशनशिप त्यांचे तुटणार आहेत. रिलेशनशिप तुटणार आहेत का, तर ते फक्त इम्पॉर्टन्स जे फिजिकल फॅसिलिटीजला दिल्यामुळे त्यांचं स्वतः ते वंचित राहणार आहेत. ते वंचित कशामुळे राहणार, तर रिलेशनशिप्स गायब होणार का, तर ते मिसिंग आहे. अँड बिकॉज ऑफ विच डिप्रिवेशन येणार स्वतःमध्ये. एक्सप्लॉइटिंग म्हणजे दुसऱ्याचं शोषण करणे, आणि डिप्रायव्हिंग अदर्स म्हणजे काय, तर दुसऱ्यांना पण वंचित ठेवणे. हॅलो, येस. आणि ह्या सगळ्या असल्या गोष्टीला आपण म्हणूया, हे ज्याला कळलं आहे ना, हे सगळं ज्याला कळलं, त्याला ॲनिमल कॉन्शियसनेस आला, जीव चेतना त्याच्याकडे आली. हॅलो सर. हा, ॲनिमल कॉन्शियसनेसचा मिनिंग पशुचेतना सांगितला होता ना. हा, मी काय म्हणलं आता, जीव चेतना. हा, जीव चेतना, पशुचेतना पण म्हणू शकतो त्याला आपण, बरं. हा, जीव चेतना पण, जीव चेतना पण म्हणू शकतो. दोन नावं घ्या ना. आता बघा ना, मी म्हणताना चुकला असेल माहित नाही मला, पण जीव पण म्हणू शकतो आणि पशु पण म्हणू शकतो. हॅलो, पशु म्हणजे जीव म्हणजे पशु. आपण पण पशुच आहोत. मानव पशु कसलं म्हणणार, बघा ना काय म्हणणार. हॅलो, मनुष्य म्हणल्यानंतर आपण, हा, करेक्ट, मानव हा पण प्राणीच आहे. मग प्राणी आहे म्हणजे तो पण जीवच आहे, ठीक आहे. पण तो जीव असेल आणि तो फक्त फिजिकल फॅसिलिटीच्या मागे असेल, तर तो मानव नाही राहणार, तो ॲनिमल होणार. हॅलो, येस सर. येस सर. म्हणजे त्याला जीव चेतना म्हणा किंवा कसलं काय म्हणणार, पशुचेतना. करेक्ट, पशुचेतना, जीव चेतना किंवा पशुचेतना. ॲनिमल कॉन्शियसनेस म्हणजे थोडक्यात विदाउट अंडरस्टँडिंग, विदाउट राईट अंडरस्टँडिंग, विदाउट रिलेशनशिप्स, इफ यू आर फोकसिंग ओनली ऑन फिजिकल फॅसिलिटीज, देन डिप्रिवेशन कम्स, यू विल एक्सप्लॉइट अदर्स, अँड डिप्रायव्हिंग अदर्स विल ऑल्सो टेक्स प्लेस. बरोबर सर. हा, आणि हे सगळं समजणं ह्याला आपण म्हणूया की जीवचेतना कळली आपल्याला. आता जीवचेतना जर कळली असेल, देन यू नीड टू हॅव ट्रान्सफॉर्मेशन. संक्रमण झालं पाहिजे, आपलं ट्रान्सफॉर्मेशन झालं पाहिजे. वी नीड टू मूव्ह फ्रॉम ॲनिमल कॉन्शियसनेस टू इकडं ॲनिमल कॉन्शियसनेस टू ह्युमन कॉन्शियसनेस. असा प्रवास आपला झाला पाहिजे ऍज अ ह्युमन. हॅलो, येस सर. येस सर. कळलं का हो? हे महत्वाचं होतं बरं का माझ्यासाठी. मला पण थोडंसं कळलं तुमच्या बरोबर शिकत. हॅलो, येस सर. कोण सांगेल एकदा, कोण सांगेल व्हॉट इज मीन बाय ट्रान्सफॉर्मेशन और व्हॉट इज मीन बाय होलिस्टिक डेव्हलपमेंट? विकास ज्याला म्हणतो आपण, हे काय आहे नेमकं? आता इथं काहीतरी लिहिलेलं आहे, मी हे वाचतो, आपण समजून घेऊ. इज डेव्हलपमेंट जस्ट इन इन्क्रीजिंग फिजिकल फॅसिलिटी और डेव्हलपमेंट इज एन्शुरिंग ऑल ऑफ थ्री? सांगा, हा प्रश्न आहे तुम्हाला, कोण सांगेल? डेव्हलपमेंट इज एन्शुरिंग ऑल ऑफ द थ्री. व्हेरी गुड. डेव्हलपमेंट म्हणजे आपल्याला खात्री करायच्या आहेत, तिन्ही गोष्टी आल्या पाहिजेत त्याच्यामध्ये राईट अंडरस्टँडिंग आलं पाहिजे, रिलेशनशिप्स पण आले पाहिजेत आणि फिजिकल फॅसिलिटीज पण आल्या पाहिजेत. हे तिन्ही गोष्टी जर येत असतील तरच आपण म्हणणार आहे त्याला होलिस्टिक डेव्हलपमेंट, किंवा त्याला आपण बरोबर होलिस्टिक डेव्हलपमेंट असं म्हणू आपण. इज म्हणलं तिकडे आहे का? हॅलो, येस सर. आणि मग इकडे इज दिस ट्रान्सफॉर्मेशन डिझायरेबल? हे खरंच गरजेचं आहे का? Do we really need to think, and do we really move from animal consciousness to human consciousness? This is the question mark. This is the question which has been asked to all of us. आपल्या सगळ्यांना हा क्वेश्चन विचारलेला आहे तिकडे, की आपल्याला ॲनिमल कॉन्शियसनेस, जीव किंवा पशु चेतनेकडून जर मानव चेतनेकडे जायचं असेल तर हे जाणं गरजेचं आहे का? इज इट डिझायरेबल?
Is this required? Is this transformation essential? Hello. येस सर. येस सर. कोण सांगेल एकदा, अजून एकदा, मग आपण जाऊया पुढे फास्ट. लास्ट राईट हा सांगा. अंडरस्टँडिंग आणि एक मिनिट रिलेशनशिप जर मिसिंग असेल. परत सांगा, एकेकाने सांगा, प्रत्येकाने बोलू आपण. 10 मिनिट आपण देऊया ना बोलण्यासाठी तुम्हाला. नो इश्यूज. हा फास्ट. राईट अंडरस्टँडिंग आणि रिलेशनशिप जर मिसिंग असेल आणि फिजिकल फॅसिलिटी जर भेटत असेल, त्यातून सुद्धा आपण वंचित असू किंवा शोषित असू किंवा आपण इतरांना पण त्या गोष्टीपासून वंचित ठेवत असेल तर ती आपली पशुचेतना झाली. आणि याच्यातूनच ट्रान्सफॉर्मेशन आणि संक्रमण आणि विकास झाला. तर आपल्याला राईट अंडरस्टँडिंग, रिलेशनशिप आणि फिजिकल फॅसिलिटी हे सर्व मिळून आपण ह्युमन चेतना बनतील आपली. वा वा वा. हा अजून कोण सांगेल? व्हेरी गुड, व्हेरी गुड. मला वाटतं अंबुरे बोलल्या. ठीक आहे, स्नेहल अंबुरे बोलल्या. नंतर कोण सांगेल अजून? सांगता का? ट्राय करा. काय ऐकलं, काय कळलं, इथं समोर दिसते ते सांगायला. सांगा या. कोण सांगेल अजून? बोललं पाहिजे. हा अजून कोण सांगेल? हे डायग्राम बघून सांगायचं आपल्याला, बोलायला यायला पाहिजे. सी हिअर, प्रेझेंटेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. यू नीड टू प्रेझेंट युअर सेल्फ, यू नीड टू प्रमोट युअर सेल्फ. This is the era where if you are not presenting yourself, your value will be zero. Am I right? Hello. Yes sir. In proper way you need to promote yourself. स्वतःला झळकवलं पाहिजे तिकडे. लोक झळकवायसाठी काय काय करतात बघा. हिअर यू आर गेटिंग अन ऑपॉर्च्युनिटी, हिअर यू आर गेटिंग अन प्लॅटफॉर्म, यू आर गेटिंग अ प्लॅटफॉर्म वेअर यू आर नॉट प्रमोटिंग युअर सेल्फ. बोललं पाहिजे. बोला आहे ना तिकडे. लास्ट 8 मिनिट्स आहेत आपल्याकडे. हु विल टेक चार्ज? Who will unmute yourself? Hello. चुकलं तर चुकू द्या. मानसी चलगर. हा सर, सांगू का? सांगा. हा अनम्यूट केलंय तुम्ही. अनम्यूट केलं की बोलायचंच हो तिकडे. विचारत बसायचं नाही. बोला, चला सांगा. आपल्याकडे जर राईट अंडरस्टँडिंग आणि रिलेशनशिप म्हणजे योग्य समज आणि योग्य नातेसंबंध नसतील आणि फिजिकल फॅसिलिटी फक्त आपल्याकडे जर भौतिक सुविधाच असतील तर आपण आपल्याला डिप्रिवेशन म्हणजे शोषण करतोय. एक्सप्लॉयटिंग म्हणजे शोषण. डिप्रिवेशन म्हणजे आपण त्या गोष्टींपासून वंचित राहतोय आणि दुसऱ्यालाही त्या गोष्टींपासून वंचित करतोय. त्यालाच तेच म्हणजे आपल्याकडं ऍनिमल कॉन्शियसनेस म्हणजे जीव पशुचेतना असतील आणि त्याच्यातून संक्रमण आणि विकास करून आपण मानवी चेतना म्हणजे राईट अंडरस्टँडिंग, योग्य समज पण घेतली पाहिजे. रिलेशनशिप म्हणजे योग्य नातेसंबंध आणि फिजिकल फॅसिलिटी म्हणजे भौतिक सुविधा. या तिन्ही गोष्टी आपल्याकडे मिळून आपण मानवी चेतना बनलं पाहिजे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. हा अजून कोण सांगेल? चला आहे ना, लास्ट 6 मिनिट्स, 7 मिनिट्स. राईट अंडरस्टँडिंग आणि रिलेशनशिप. पल्लवी बसुटे. हा येस सर. राईट अंडरस्टँडिंग आणि रिलेशनशिप मिसिंग असेल आणि फिजिकल फॅसिलिटीला जास्त महत्त्व देऊन त्यातून आपण डिप्रायव्हेशन म्हणजे वंचित राहू शकतो. तसेच शोषित राहू शकतो आणि दुसऱ्यांना पण वंचित ठेवू शकतो. याच वृत्तीला पशुचेतना म्हणतात. तसेच त्याचं संक्रमण आणि विकास होऊन योग्य समज, नातेसंबंध आणि फिजिकल फॅसिलिटी म्हणजे सुविधा या मिळू शकतात. मग त्याचे रूपांतर मानवी चेतनामध्ये होते. व्हेरी गुड. अजून कोण? 6 मिनिट 11 सेकंद. हा साक्षी. तर आपण राईट अंडरस्टँडिंग आणि जर रिलेशनशिप आपल्याकडे मिसिंग असेल तर आपण खुश राहू शकत नाही किंवा हॅपी राहू शकत नाही. पण जर आपल्याकडे हे दोन्ही पण मिसिंग असेल तर आपण वंचित राहू शकतो हॅपीनेस पासून, फॅसिलिटीज पासून, किंवा आपण दुसऱ्याचं शोषित करू शकतो. आणि तिसरं म्हणजे आपण दुसऱ्यांनाही त्या फॅसिलिटीज मिळू देणार नाही अशी भावना ठेवतो. मग जर हे नको असेल तर आपण ह्युमन कॉन्शियसनेस पाळायला पाहिजे. म्हणजेच की आपण आपल्यामध्ये राईट अंडरस्टँडिंग काय आहे, की योग्य समज काय आहे हे आपल्यात घडवायला पाहिजे. रिलेशनशिप्स मध्ये आपण आपले नातेसंबंध जोडून ठेवायला पाहिजे आणि फिजिकल फॅसिलिटीज पण
तेवढीच इम्पॉर्टंट आहे Very हे good. दोन्ही पेक्षा. राईट अंडरस्टँडिंग आणि रिलेशनशिप एवढीच, फिजिकल फॅसिलिटी सुद्धा तेवढीच इम्पॉर्टंट आहे. पण ह्युमन कॉन्शियसनेस मध्ये आजच्या ह्याच्यात फिजिकल फॅसिलिटीला ह्युमन फर्स्ट प्रायोरिटी देतो. तर ते नसायला पाहिजे की आपण फर्स्ट राईट अंडरस्टँडिंगला फर्स्ट प्रायोरिटी दिली पाहिजे, सेकंड रिलेशनशिपला, आणि मग थर्ड फिजिकल फॅसिलिटीला प्रायोरिटी दिली पाहिजे. व्हेरी गुड. साक्षी रणवरे. अजून कोण सांगेल? 4 मिनिट 45 सेकंद. फास्ट. हु विल अनम्यूट? हर्षद बनसोडे, स्वाती आंबुले, ठीक आहे, गायत्री बेटले, काय बघा मला नावं वाचायला नाही त्यांना, सॉरी मिस. गायत्री, अश्विनी बिराजदार, जाधव श्वेता, अपर्णा लोकरे, किरण लोखंडे, मयुरी माळी. करा अनम्यूट कुणीतरी. सानिका पाटील, साक्षी रणवरे झाल्या, सॉरी. सोनाली सुतार, गोविंद धोत्रे. बोलता का गोविंद? हॅलो गोविंद धोत्रे. बरेच आहेत विद्यार्थी बरं का खाली. बट नोबडी इज सिअर. टेकिंग पार्टिसिपेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. ते बघितलं आपण युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यू मध्ये. इफ यू आर नॉट पार्टिसिपेटिंग देन डेफिनेटली यू विल नॉट बी पार्ट ऑफ दिस सिस्टम अँड युअर व्हॅल्यू विल नॉट बी इन्क्रीज्ड. स्वतःची व्हॅल्यू जर वाढवायची असेल then participation is very very important. You need to take part in the larger order. That also we have seen in last sessions. बरोबर? सहभागी झालं पाहिजे आपण. सहभागी होत नसेल तर आपली व्हॅल्यू वाढणार नाही. प्लीज पार्टिसिपेट. हॅलो 3 मिनिट 23 सेकंद. कोण सांगते? सर, राईट अंडरस्टँडिंग अँड रिलेशनशिप जर आपल्यात मिसिंग असेल आणि आपण फिजिकल फॅसिलिटीला आपण जास्त इम्पॉर्टंट म्हणत असेल, त्यात जर फिजिकल फॅसिलिटी आपण जास्त इम्पॉर्टंट म्हणत असेल तर त्यात आपलं शोषण होतं. आपण त्या फॅसिलिटी पासून वंचित राहतो आणि आपण वंचित राहिल्यामुळे इतरांना पण आपण त्या फॅसिलिटी मिळू देत नाहीत. आणि या सर्व गोष्टींना आपण जीव चेतना म्हणू शकतो. आणि जर आपल्याला यात प्रोग्रेस करायचा असेल तर त्यात आपण मानव चेतनामध्ये जाऊ शकतो. जर मानव चेतनेत राहायचं असेल तर आपल्याला फर्स्ट प्रायोरिटी राईट अंडरस्टँडिंगला दिली पाहिजे. स्वतःमध्ये आपण समज घेतला पाहिजे. सेकंड प्रायोरिटी ही रिलेशनशिपला दिली पाहिजे. मानवातील जो संबंध आहेत, नातेसंबंध, ते समजून घ्यायला हवेत. आणि थर्ड प्रायोरिटी फिजिकल फॅसिलिटीला दिली पाहिजे. जे आपल्याकडे फिजिकल फॅसिलिटी आहे ते पुरेशी मानली पाहिजे. मग त्याला आपण ह्युमन कॉन्शियसनेस म्हणू शकतो. बरोबर आहे. बरोबर. इंगळे बोलल्या ना? येस सर. काजल इंगळे. व्हेरी गुड. अजून कोण? 2 मिनिट 1 सेकंद. फास्ट. हॅलो मुलं आहेत का नाहीत कोण? बरं का, मुलं कोण बोलताना दिसतच नाहीत. हॅलो सुयश गायकवाड पण आहेत आपल्याकडे. सुयश गायकवाड, वुड यू लाईक टू से समथिंग? आज वर्गात आले होते, मला आठवते. थोडंसं फोटो नाहीये त्यांचा लावलेला, तरी पण सुयश गायकवाड आहेत का? आर यू देअर सुयश? येस सर. हा सांगा थोडंसं. लास्ट किती बघा ना, 1 मिनिट 1.5 मिनिट आहे. फास्ट सांगा. ओके सर. सर, रिलेशनशिप, राईट अंडरस्टँडिंग आणि फिजिकल फॅसिलिटीज फक्त एवढ्याच गरजा म्हणजे रिलेशनशिप जरी असतील तरी ते एकमेकांना समजून घेणारे असावेत. एकमेकांशी राईट अंडरस्टँडिंग म्हणजे एकमेकात एक समज असायला हवी एकमेकांमध्ये. फक्त फिजिकल फॅसिलिटी स्वतःपुरत्या मर्यादित असू नये, ते इतरांनाही देण्याचा प्रयत्न करावा. आणि कुणाला आपल्यामुळे कोणी वंचित राहता कामा नये किंवा स्वतःही वंचित राहता कामा नये. बरोबर. अजून काही? आणि अशा प्रकारे म्युच्युअल हॅपीनेस आणि म्युच्युअल प्रॉस्पेरिटी म्हणजे उभय सुख आणि उभय समृद्धी असायला हवी. आणि या सगळ्या मानवी चेतना आपल्याकडे असायला हव्यात. हा. सो इन शॉर्ट, meaning of transformation or holistic development means what? We are moving from animal consciousness to human consciousness. Am I right? हा आपला प्रवास आहे. हॅलो
येस Yes, सर. आणि हे Yes, sir. ट्रान्सफॉर्मेशन हे संक्रमण झालं पाहिजे, त्याच्यासाठी आपल्याला काम करायचं आहे. अँड बिकॉज ऑफ दिस सब्जेक्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो हिअर वी आर स्टॉपिंग टुडे. थँक यू व्हेरी मच फॉर अटेंडिंग दिस सेशन. हॅव यू मेन्शन युअर रोल नंबर्स इन द चॅट बॉक्स?